मला मुळात ना असं कधीच वाटलं नाही की मी कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीसारखं दिसीन की ज्याचं बायोपिक मला करायला कधी संधी मिळेल. नुसतंच त्या ध्येयाच्या मागे सारखं सारखं धावत राहण्यापेक्षा ते ध्येय मनात ठेवून मी माझं काम करत राहीन. ते जेव्हा घडायचं असेल तेव्हा घडेल. वेब सिरीज मध्ये सुद्धा का नाही मुख्य भूमिकेमध्ये आपल्याकडच्या कलाकारांना घेत. तर बहिणी लगेच तिला सांगितलं की अच्छा तो गोल चेहऱ्याचा मुलगा. नमस्कार, कॅचअपच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विशेष पाहुणे आजही आपल्या सोबत आहेत. अफलातून कलाकार सुनील बर्वे. सुनील, स्वागत आहे कॅचअप मध्ये. मी अफलातून का म्हटलं हे लोकांना माहिती आहे, कारण अफलातून पासून तुझी सुरुवात झाली होती या नाटकापासून, आणि पुढच्या वर्षी तुझ्या करिअरला 40 वर्ष पूर्ण होणार आहेत. हो. अफलातूनच्या निमित्ताने 1985 साली तू पहिलं पाऊल टाकलंस रंगमंचावरती. 25 वर्ष जेव्हा तुझ्या करिअरला झाली तेव्हा तू हर्बेरियम आणलंस आणि 5 नाटकांची मेजवानी तू सगळ्या नाट्यरसिकांना दिलीस. आता पुढच्या वर्षीसाठी काही विशेष योजना आहे का? नाही, खरं तर असा काही विचार केलेला नाहीये, पण उगीच मला आठवण करून तू वय झाल्याचं का? अरे तू हे बघ, तुझं वय झालंय असं कोणी म्हणू शकत नाही. खरं तर आता आपल्या वयात पण इतकं अंतर आहे, पण तरी पण तुला मी अरे तुरे करतो. अगदी, म्हणजे काय आता काय झालंय माहिती ना, म्हणजे पूर्वी मला लोक म्हणायचे की अरे वाटत नाही हो तुम्ही 30चे आहात, तुम्ही लहान वाटतं की 40चे आहात. पण आता हे लोकांपर्यंत इतकं पोहोचलंय की मी दिसतो त्या वयाचा नाहीये, त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता लोक मला अचानक विचारायला लागतात तुम्ही किती 65 का 70, पण तुम्ही दिसताय 50चे. असं एक उलट झालंय. अरे बापरे, अरे बापरे. पण एनिवेज लोकांना आता कळलेलं आहे की आता वय झालेलंच आहे. आणि करिअरची 40 वर्ष हे खरंच माझ्या दृष्टीने सुद्धा, कारण जेव्हा सुरुवात केली या क्षेत्रात काम करण्याला, तेव्हा फक्त हा महिना, हे वर्ष आपलं व्यवस्थित जाईल ना, आपल्याकडे काम राहील ना, या सगळ्या गोष्टींपासून सुरुवात झालेल्या माझ्या या प्रवासाला आता 40 वर्ष पूर्ण होत आहेत. सो नाही, अजून वेळ आहे, म्हणजे अजून एक वर्ष आहे. आपण तेव्हा एक वेगळी मुलाखत करूया त्यावेळेला. मला फक्त असंच विचारायचं होतं की तुझ्या योजना या नेहमी चालू असतात डोक्यात, तर पुढच्या वर्षीसाठी म्हणून तू काही आत्तापासून प्लॅन केलंयस का? खरं तर तू माझ्या आता डोक्यात कल्पना घातली आहेस, त्यामुळे आता बघूया काही करायचं असलं तर पुढच्या वर्षी खरं तर चांगला योग जुळून येईल 40व्या वर्षाच्या निमित्ताने. बघूया, पण अजून तरी काही नाही. आता तरी सूर्याची पिल्ले हे एवढं, ज्या योजना हातात आहेत घेतलेल्या त्या पूर्ण करायच्या आहेत, जोरात करायच्या आहेत. कसं वाटतंय आता निर्माता म्हणून तुला पुन्हा एकदा? निर्माता म्हणून विचारशील तर माझं स्वप्न कधीच निर्माता होण्याचं नव्हतं. ही निर्मात्याची जबाबदारी मी 25 वर्ष पूर्ण झाली कारकिर्दीला तेव्हा खरं तर घेतली, आणि ती माझ्या नशिबाने आणि प्रेक्षकांच्या साथीमुळे खरं तर ती यशस्वीपणे पार पडली. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते सिद्ध झालं जेव्हा अमर फोटो स्टुडिओ सुद्धा खूप दणक्यात चाललं. आणि आता परत एकदा तेच सूर्याची पिल्ले आम्ही करतोय. त्याच्यासाठी खरं तर माझा जो तेव्हाचा मॅनेजर होता नितीन नाईक, त्यांनी जोर धरल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा, कारण 14 वर्ष झाली त्या नाटकाला आणि तेव्हा 25च प्रयोग केले होते, पण ते नाटकच इतकं कमाल आहे आणि ते सारखं सारखं होत राहायला पाहिजे, लोकांसमोर यायला हवं, या उद्देशाने तो मागे लागला. कलाकार मंडळी सुद्धा तेव्हाची काही तयार झाली आणि म्हणून मी परत एकदा निर्मिती करायला धजावलोय, असं मी म्हणेन. मला इथे प्रेक्षकांना हे सांगावं लागेल की 14 वर्षांपूर्वी जेव्हा सुनीलने हर्बेरियम हा उपक्रम सुरू केला, तर त्याबद्दलची सगळी माहिती, सगळ्या कलाकारांची, दिग्दर्शकांची मनोगत, स्वतः सुनीलचं मनोगत, असं हे हर्बेरियम नावाचं पुस्तक जे आहे ते सगळ्यांनी जरूर वाचायला पाहिजे. पण मला आता ह्या निमित्ताने हे विचारायचं आहे की 14 वर्षांपूर्वीची सूर्याची पिल्ले नाटकाची सगळी प्रक्रिया आणि आता निर्माता म्हणून पुन्हा सूर्याची पिल्ले, आता काही लिमिटेड प्रयोग नाहीये, बरोबर, आता ते चालणार आहे, जितकं चालेल तितकं. निर्माता म्हणून काही फरक पडलाय असं तुला वाटतं का? हो, माझ्या दृष्टिकोनात निश्चित फरक पडलाय, कारण तेव्हा मी तो एक उपक्रम म्हणून आणि 1.25 वर्ष साधारण चालेल आणखीन असं, अशा अर्थाने प्रत्येक नाटक मी प्लॅन करत होतो. त्यामुळे तेव्हाचं आर्थिक गणित जे आहे ते मोठं चॅलेंज होतं माझ्यासमोर, कारण एखाद्या नाटकाचं निर्मितीपासून ते नाटक उभं केल्यापासून ते प्रत्येक प्रयोगाचा रिकरिंग खर्च, तो सगळा खर्च आपल्याला अमुक एका लिमिटेड 25 प्रयोगांमध्येच कसा जमवून आणता येईल याकडे माझं लक्ष होतं. आणि त्याच्या बरोबरीने हेही लक्ष होतं की आपण 5 नाटकं कमिट केलेत,
त्यामुळे त्या 5व्या नाटकापर्यंत जाण्यासाठी आपल्याला तो प्रवास कसा करता येईल, बरोबर. त्याचं नियोजन कसं करता येईल, हे आखणं माझ्या दृष्टीने जास्त चॅलेंजिंग होतं. तेव्हा सुद्धा लोकांना सांगत होतो, की मी ठरवलंय की मला 5 नाटकं करायची आहेत आणि प्रेक्षकांची साथ असेल तर मी 5व्या नाटकापर्यंत पोहोचेन. नाही झालं तर मी सांगेन, की बाबा नाही मला प्रतिसाद मिळाला, मला माफ करा. पण आता मी त्या उद्देशाने करत नाहीये. तेव्हा जर का मला 25 प्रयोगांमध्ये सगळा खर्च मिळवायचा होता, तर आता काही तसं बंधन नाहीये माझ्यावरती. आता सर्रास मी प्रयोग करू शकतो. मी कुठेही करू शकतो. मी महाराष्ट्रभर दौरा करू शकतो. महाराष्ट्राच्या बाहेर इंदोर आहे, हो. बडोदा आहे, अमेरिका आहे, जो आता एक मोठं खरं तर सेंटर मार्केट झालंय. सेंटर झालेलं आहे असं आपण म्हणूया. तिथेही मला प्रयोग करता येईल. तर ह्या दृष्टीने मी आता त्याचं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. वा वा. पण असं त्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि त्यावेळेला बातम्यांमध्ये सुद्धा यायचं वर्तमानपत्रातल्या, की सुनीलला निर्माता म्हणून उभं राहताना इतर निर्मात्यांचा काही प्रमाणात त्रास झाला, होतोय. काय नेमक्या अडचणी होत्या एक निर्माता म्हणून त्यावेळेला? तू मगाशी बरीच झालं आठवण करून दिलीस. पुस्तकामध्ये मी त्याविषयी बऱ्यापैकी क्लिअरली लिहिलेलं आहे. पण तरी सुद्धा असं मी कधी कुठल्या न्यूज चॅनलला वगैरे असे इंटरव्ह्यूमध्ये काही सांगितलेलं नाहीये. निर्मात्यांचा थोडासा काय म्हणतात त्याला, की एक ऑब्स्टिकल होतं माझ्यासाठी. एक अडथळा होता आणि तो निर्माण झाला जेव्हा प्रयोग हाऊसफुल होत आहेत आणि त्याला यश मिळतंय हे असं लक्षात आल्यावरती. आता याला लोक म्हणतील की पोटात दुखायला लागलं, पोटशूळ उठलं वगैरे वगैरे लोक म्हणतील. पण त्याचा खरंच त्रास झाला मला तेव्हा. कारण म्हणजे आपल्याला मिळतंय, हाऊसफुल प्रयोग होत आहेत एका दिवसात. म्हणजे षण्मुखानंदचा जो आम्ही शेवटचा प्रयोग केला 25वा सूर्याची पिल्लेला, तो तर एका दिवसात 5 सेंटर्सला तिकीट वगैरे ठेवून सुद्धा एका दिवसात तो हाऊसफुल झाला होता. त्यामुळे थोडीशी सुरुवातीला जे टीथिंग प्रॉब्लेम्स असतात आपण तसं म्हणूया, त्याच्याकडे मी अजूनही इतक्या रागाने बघणार नाही. पण ते सुरुवातीला झाले आणि त्याच्यामध्ये असं झालं की मी ₹300 तिकीट ठेवलं होतं. जर का मला तो खर्च जमवून आणायचा असेल तर मला तिकिटाचा दर जो साधारण 100 किंवा ₹150 होता मला वाटतं, तो वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता, गत्यंतर नव्हतं आणि म्हणून मी तो वाढवला. आणि मग निर्मात्यांची त्याच्याविषयी कुरकुर सुरू झाली, की ₹300 तिकीट देऊन तुम्ही करताय, मग आमच्या नाटकांचं काय होईल? लोक येतील का? किंवा आम्ही पण वाढवायची गरज आहे का? वगैरे वगैरे असं बऱ्याच त्याच्यावरती चर्चा झाल्या. त्याच्यानंतर तारखा मला, कारण शनिवार रविवारची गरज होती. त्यामुळे मग शनिवार रविवार कोण देईल आणि मग शनिवार रविवार आम्ही तुम्हाला देऊन टाकली तर मग आम्ही कधी प्रयोग करायचे वगैरे वगैरे, अशा ह्या अनुषंगाने खूप विरोध त्या काळात झाला. पण मग त्यांना समजावून सांगितलं मी सगळ्या निर्मात्यांना, कारण सगळे माझेच मित्र होते, आपल्या क्षेत्रातले होते. सुधीर बरोबर मी खरं तर खूप नाटकं केली. त्यामुळे मग मी सुधीरशी बोलून किंवा इतर जी मंडळी होती त्या सगळ्यांची, विनय आपटेंची बोलून मी सगळ्यांना सांगितलं, की अहो मी 13 प्रयोग फक्त मुंबईत होणार आहेत आणि 12 प्रयोग मुंबईच्या बाहेर होणार आहेत. त्यामुळे 13 प्रयोग हे काही तुमच्यावरती मी कुरघोडी करणार नाहीये आणि इतक्या तारखा काही मी ऑक्युपाय करणार नाहीये. आणि मग मी त्याला एक उपक्रमाचं स्वरूप दिलेलं असल्यामुळे मग मी त्याचा सगळ्याच दृष्टीने, वेगळ्या दृष्टीने विचार केला होता, की प्रत्येक प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकाला मी एक ब्रोशर द्यायचो आणि एक फुलाने त्याचं स्वागत करायचो. आणि त्या ब्रोशरमध्ये माझ्याबद्दलची माहिती नव्हती, त्या नाटकाविषयीची माहिती होती. त्या नाटकाचं एक साधारण सिनॉप्सिस म्हणा तसं एक होतं. आणि तेव्हा मोबाईल आणि सेल्फीज नव्हते, त्यामुळे स्वाक्षरी हीच महत्त्वाची होती. त्यामुळे प्रत्येक कलाकाराची स्वाक्षरी असं ते एक ब्रोशर मी लोकांना द्यायचो. पण ₹300 तिकीट ठेवून सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने आले. हो. याच्यामुळे आज आपण बघतोय की आज ₹500 सुद्धा तिकीट दर आहे हो. नाटकाचा. ₹500, ₹300. तर दर्जेदार तुम्ही जर दिलं तर प्रेक्षक येतात. अगदी खरं. ही सुरुवात सुद्धा तू करून दिलीस, तो ट्रेंड सुद्धा तू करून दिलास असं म्हणता येईल. अगदी. आणि मी याचं पुन्हा एकदा श्रेय ना सुधीरला बऱ्यापैकी देईन. कारण आम्ही जेव्हा श्री तशी सौ नावाचं नाटक करत होतो तेव्हा सुद्धा ₹80 तिकीट होतं, मला आठवतंय. आणि ते आणि एकदा पाहावं करून यामध्ये सगळी अशी मोठी मोठी मंडळी होती. त्यामुळे सुधीरनी तेव्हा ₹100 ₹80चं ₹100 केलं तेव्हा त्याला सुद्धा विरोध झाला होता इतर निर्मात्यांकडून. पण तो त्याला तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे ₹80चं तिकीट होतं तेव्हा बाहेरचा चहा समजा ₹10 होता, तर तोच चहा पुढे 1-2 वर्षांनंतर ₹20 गेला. पण तिकिटाचा दर मात्र ₹80च राहिला. हे काही योग्य नाही. म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीनुसार तिकीट वाढवणं हे काही निर्मात्याला जास्त पैसे मिळतील म्हणून तो निर्माता लावतोय अशातला भाग नाहीये. तर तो सगळा खर्च मॅनेज करता यावा म्हणूनचा तो वाढलेला खर्च आहे, असं वाढलेला आकार आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे ते सगळं झालं त्या काळात. आणि आता
तरी तू विचार कर की 14 वर्ष झाली, 300 रुपये होतं तिकीट 2010 साली. हो. आज आपण 24 सालामध्ये सुद्धा 500 रुपयापर्यंतच पोहोचलोय. तुम्ही इकॉनॉमीचं जर का किंवा इन्फ्लेशनचा हो. दर लक्षात घेतला तर आपण अजूनही कमीच घेतोय असं माझं बरोबर. किंवा मनापासून. आपण हिंदी किंवा गुजराती नाटकाशी तुलना केली हो तर आपण हो, कमीच अगदीच घेतोय. अगदीच अगदीच. आणि मला तेव्हा सुद्धा लोकांनी भेटून सांगितलं की अहो तुम्ही जर का इतकं चांगलं करत असाल ना तर लोकांना पैशांचा प्रश्न नाहीये, तुम्ही चांगली दर्जेदार कलाकृती द्या. म्हणजे मला आठवतंय की मी माझ्या सेटवाल्यांना सुद्धा आणि बॅकस्टेजला सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला जो प्रयोग करायचा आहे ते 25च प्रयोग करायचे आहेत. त्यामुळे तो सेट कुठेही असा जुना झालेला आपल्याला दिसता कामा नये. त्यामुळे आपण तो सेट चांगलाच दिला पाहिजे. आपल्याला म्युझिक चांगल्याच पद्धतीनं लोकांना ऐकू जाईल हे पाहिजे. मी त्यावेळेला अजून सुद्धा मी थिएटर्सना अप्रोच झालो होतो तेव्हा, कारण मी म्हटलं की आम्ही रंगमंदिरात येऊन प्रयोग करतो आणि तिथे जे प्रेक्षक येतात त्यांना जर का वॉशरूम्स अस्वच्छ असतील तर त्यांनी का तिकीट जास्त द्यायचं? हो, बरोबर. 300 रुपये तिकीट का द्यावं त्यांनी? तर तुम्ही मला परवानगी देत असलात तर मी एक हाऊसकीपिंग एजन्सी अपॉइंट करेन, जी माझ्या प्रयोगाच्या आधी सगळे टॉयलेट्स क्या आणि बात. सगळं स्वच्छ ठेवेल. पण त्यांनी अर्थात ते म्युन्सिपालिटीचे थिएटर्स असल्यामुळे तिकडे तशी सुविधा नसते किंवा ते त्यांच्याकडे त्या अखत्यारीत नसतं त्या मॅनेजर्सच्या. त्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण माझ्या नशिबाने, सुदैवाने प्रत्येक प्रयोगाला मात्र तिकडची जी कर्मचारी मंडळी होती ती स्वच्छता निश्चित राखायची. त्यामुळे या सगळ्या बाजूने मी त्याचा विचार करून तो उपक्रम राबवला. नाही, तुझ्या निर्मात्या असण्याचं खूप कौतुक त्यावेळेला झालं होतं. म्हणजे ज्या पद्धतीने तू तो सगळा डोलारा सांभाळला होतास आणि सगळ्यांना म्हणजे एकत्र घेऊन आणि त्याबद्दल प्रत्येक कलाकाराने त्या पुस्तकात खूपच चांगलं हो. लिहिलेलं आहे. पण तू आधी कधीच निर्माता नव्हतास, तर हे कसं काय जमलं तुला? का म्हणूनच तुला जमलं? नाही, माझं खरं तर माझं ऑब्झर्वेशन त्या मानाने मला खूप आवडतं. आणखी मी सुधीरच्या नाटकांमध्ये जेव्हा प्रयोग करायचो ना, तेव्हा बऱ्याच वेळेला दौऱ्यांमध्ये असू दे किंवा आमचे प्रयोग असताना सुद्धा बसचं नियोजन कसं होईल किंवा त्याच्यासाठी काय खर्च लागतो. म्हणजे त्यावेळेला पेट्रो कार्ड झाली होती. त्यामुळे मी सुधीरच्या मागे लागून त्याला सांगितलं होतं की तुम्ही पेट्रो कार्ड घ्या ना. त्या ह्याच्यावरती समजा तुम्हाला एखादं इंजिन ऑइल फ्री मिळालं तर ते तुम्ही पैसे वाचवाल. वाचवताय. तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला मॅनेजर्स जे होते ते अडचणी त्यांना येत असलेल्या स्वतः सांगू धजायचे नाहीत सुधीरला. मग ते मला सांगायचे की ही अडचण आहे. मग मी सुधीरला समजावून सांगायचो. तर खाण्याच्या वेळेत रात्रीच्या वेळेला कुठे खाणं नसायचं. मग ते सुद्धा आपण कसं करता येईल, त्याच्यासाठी काय करता येईल, या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं माझं लक्ष होतं. आणि म्हणून मी जेव्हा उपक्रम राबवायचं ठरवलं तेव्हा मी त्याचं सगळं आधी पेपरवरती वर्किंग केलं होतं की काय काय लागतं, किती खर्च येतो. माझा अंदाज तसं बघायला गेला ना तर फक्त बाहेरगावचे जे प्रयोग होते त्याच्या जाहिरातीच्या दरांमध्ये माझा अंदाज चुकला आणि तो जो प्रवास खर्च जो बसचा आपण एस्टिमेट करतो त्याच्यामध्ये थोडासा फरक पडला. पण बाकी मी आय नियरली नेल्ड इट असं म्हणायला. सगळ्यांना खुश ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं होतं ना. ते सगळ्यात आर्थिक फटका बसणं हे वेगळं आणि कुणाला तरी दुखावणं हे खूपच ऍब्सोल्युटली. म्हणजे मी एकदा आमच्या एका माणसाला मी ओरडलो सुद्धा होतो कारण तो म्हणाला होता की अरे असं कसं, तारीख कसं देत नाहीत, आपण पैसे देतो ना त्यांना. म्हणजे की 1 मिनिट, असं कधीच म्हणू नकोस माझ्या नाटकाच्या प्रयोगाला. आपण सगळ्यांच्या बरोबरीने प्रयोग करतोय, त्यांची वेळ सुद्धा आपण पाळली पाहिजे आणि ते जर का अवेलेबल नाहीये तर यू शुड रिस्पेक्ट दॅट. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि तुम्ही फक्त पैसे फेकताय म्हणून लोकांनी काम करणं हा मुद्दा नाहीये. ते उत्तम काम करतील आणि आपण त्याचं उत्तम रेम्युनरेशन देऊया, हाच आपला अप्रोच असला पाहिजे. काय थोडंसं या वर्षातल्या एका महत्वाच्या घटनेबद्दल बोलूया. स्वरगंधर्व सुधीर फडके. मला वाटतं हा एक महत्वाचा टप्पा होता तुझ्या करिअर मधला, कारण ते नुसतं बायोपिक नव्हतं, ते सुधीर फडके यांचं बायोपिक होतं. त्या सगळ्या कौतुकातून, त्या सगळ्या प्रभावातून तू आता बाहेर पडला आहेस का अजून त्या ओझ्याखाली आहेस? नाही, चांगल्या अर्थाने ओझं म्हणतोय नाही. आणि लोकांनी ते होतच खरं तर. म्हणजे ओझं म्हणण्यासारखं ओझं होतं कारण खूप मोठी आसामी आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व आणि कानाकोपऱ्यात त्यांचा आवाज पोचलेला, त्यांच्या गीतरामायण पोचलेलं, देश विदेशात सगळीकडे त्यांचे अनेक प्रयोग त्यांनी केलेले. हे सगळं इतकं त्या व्यक्तिमत्व ते मोठं करत होतं की त्या व्यक्तिमत्वाचा भाग आपण करणार आहोत म्हटल्यावरती ती जबाबदारी अर्थातच खूप मोठी होते. आणि त्या अर्थाने मी त्याच्याकडे पाहत होतो. त्यामुळे मला खरंच खूप तेव्हा ओझं होतं त्याचं. काय होतं, मला भीती, मी कधी बायोपिक, मला मुळात ना असं कधीच वाटलं नाही की मी कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीसारखं दिसीन की ज्याचं बायोपिक मला करायला कधी संधी मिळेल. आणि त्यातून बाबूजींसारखी ती व्यक्ती होती.
पण योगेश देशपांडेंनी ते सगळं करून घेतलं. ते लुक वाईज सगळं त्यांनी केलं. पण मला मनापासून असं वाटत होतं की बाबूजींच्या डोळ्यात जे एक संगीताविषयीचं प्रेम होतं, निष्ठेने एक काम करण्याची जी त्यांची पद्धत होती, ते सगळं आपल्याला उतरवता आलं पाहिजे थोड्याफार प्रमाणात. तर ते कारण नुसतं त्यावेळेचा तो सिनेमा आहे आणि सिनेमा माध्यम मी खूप सिरियसली बघतो. कारण ते एक आयुष्यभर राहणारी गोष्ट आहे. ती बरोबर. काही मालिका नव्हे, की ती बरोबर. एकदा टेलिकास्ट झाला, की त्याच्यानंतर तो एपिसोड संपला. त्याच्याकडे परत कोणी वळून पाहणार नाही, असं नाहीये. चित्रपट म्हणजे पुढच्या अनेक पिढ्या ते पाहणार आहेत. त्यामुळे ते लाँग लास्टिंग असं आपल्याला काहीतरी काम करून ठेवायचं आहे. या अर्थाने मी ते त्याच्याकडे पाहत होतो. आणि मग बाबूजींच्या लकबी वगैरे फॉलो करणं, पण त्या नक्कल न वाटता असं सगळं बरंच मी त्याचा नाही, त्याचंच जास्त कौतुक झालं. विचार करून एवढा केलं तू ते. मेहनत घेतलीस त्याच्यावरती. आणि तू स्वतः तुला गायनाचा एक अंग असल्यामुळे तोही फरक पडला असेल. खूप मला गाण्याची खूप आवड आहे. हो. त्यामुळे मी बाबूजींच्या हे बाबूजी, लताबाई, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार ही सगळी आपली मंडळी जी आहे ती दैवत आहेत. खरंच आहे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी. म्हणजे नावं घेऊ तितकी थोडी दे प्ले अ व्हेरी व्हायटल रोल इन आवर लाईव्स. आणि मग आणि ती गाणी गुणगुणायची, गाऊन बघण्याची, कधीतरी आपल्या कौटुंबिक सोहळ्यात गाण्याची अशी संधी मिळाली की आपण गातोच. तसं मी गायचो. करेक्ट आहे. त्यामुळे मग बाबूजींच्या गाण्यांच्या बाबतीत सुद्धा तेच मला वाटत होतं की अरे वा, ती गाणी आपल्याला लिपसिंग करता येते. पण तो सिनेमा OTT-वर आल्यानंतरच्या प्रतिक्रिया ज्या होत्या ते जास्त, बऱ्याच जणांनी तुला कदाचित असं सांगितलं असेल की आम्ही मिस केला हा सिनेमा थिएटरमध्ये आम्हाला. हो, बऱ्याच जणांनी सांगितलं अर्थातच. पण आपल्याकडे तेच सॅडली पण असं आहे ना की लोक अजून थिएटरला जाऊन मराठी चित्रपट पाहत नाहीत. तर हे थोडंसं खटकतंच. आणि प्रत्येक कलाकाराची किंवा प्रत्येक निर्मात्याची, प्रत्येक दिग्दर्शकाची ही इच्छा असते की आपण कसं या प्रेक्षकांना थिएटरकडे आणू शकतो. तर ते नाट्य संस्कृतीच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की निदान नाटकाला भरभरून प्रतिसाद लोक देतात. तसाच प्रतिसाद कदाचित किंवा त्यापेक्षा जास्त प्रतिसाद चित्रपटाला मिळणं हे गरजेचं आहे. आणि तेच होतं ना की तुम्ही करून चित्रपट त्याच्या प्रमोशनसाठी किंवा त्याच्या रिलीजच्या दृष्टीने प्रमोशनसाठी खूप झटता आणि नंतर मग तो एका आठवड्यानंतर कारण प्रेक्षक आले नाहीत म्हणून एखादा थिएटरवाला तो चित्रपट सांगतो की आम्हाला काढावा लागेल, तेव्हा वाईट वाटतं. पण नशिबाने पुन्हा एकदा सुदैवाने आपल्याकडे OTT सारखं एक माध्यम आहे जेणेकरून आपण केलेली कलाकृती ऍटलिस्ट लोकांपर्यंत कधीही पुढे सुद्धा पोहोचत राहील. पण मग आता बायोपिकसाठी ऑफर्स येतात की नाही? नाही, अरे मी सुनील बर्वे आहे. कसं आहे, सुभ्या आमचा जो आहे, सुबोध जो आहे, त्याच्याकडे निश्चितच खूप रीग असेल कदाचित, पण तितकं माझ्याकडे येत नाही फॉर्च्युनेटली. पण तू आता मगाशी मोठमोठी नावं घेतलीस, लता दीदी आहेत किंवा आशाताई. तू लता मंगेशकर यांची मुलाखत घेतली होतीस. मला ऐकायला आवडेल तो किस्सा की कसं ते जमवून आणलंस. मला वाटतं रेडिओसाठी घेतलं होतं ते. नाही, हो करेक्ट, वर्ल्ड स्पेससाठी घेतलं. ऍक्च्युली तिथून ना मला खरं तर ना कॉन्फिडन्स आला की आपण जर का काही ठरवलं ना तर एखादी गोष्टी पूर्णत्वास जाऊ शकते किंवा आपल्यालाही ते जमू शकतं. म्हणजे याची सुरुवात आम्ही वर्ल्ड स्पेससाठी रेडिओ जॉकी म्हणून होतो, आणखीन सेलिब्रिटी RJ होतो. त्यामुळे मी अनेक जणांच्या मुलाखती त्याच्यात, वंदना गुप्ते असतील, रेणुका शहाणे असेल, अशा लोकांच्या अशा कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. मग दिवाळीसाठी काहीतरी स्पेशल करूया आणि दिवाळीसाठी आपण एक दिवाळी अंकासारखं काहीतरी करूया आणि ते आपण रेडिओवरून प्रसारित करू असं विचार आला. तर म्हटलं की ठीक आहे, आपण लताबाईंची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया का. तर सगळ्यांनी उचलून धरलं की हे आम्ही कोणी अप्रोच होण्यापेक्षा तू जर का अप्रोच झालास तर कदाचित होऊ शकतं. तर माझी एक मैत्रीण आहे निशिता, आणि निशिताची मैत्रीण आहे राधा मंगेशकर. तर तिच्या थ्रू माझं राधाशी बोलणं झालं आणि मी राधाला असं सांगितलं की मला इच्छा आहे खूप, आत्तापर्यंत बाईंनी कधी इंटरव्ह्यू दिलेले नाही आहेत, मी तरी ऐकले नाही, पण त्यांना आवडेल का. तर माझ्या अगदी मी म्हणतो ना की जे अनेक टप्पे, जसं बाबूजी हा एक माझ्या आयुष्यात अविस्मरणीय घटना आहे, तसंच तो दिवस असे होता. कारण लताबाईंनी लगेच तिला सांगितलं की अच्छा, तो गोल चेहऱ्याचा मुलगा. पण ही कधीची गोष्ट आहे? ही 2009 सालची गोष्ट आहे. 2009 सालची. 9 सालच्या दिवाळीमध्ये आम्ही ते केलं होतं. आणि ते म्हणाले की ठीक आहे, मी बोलीन ना त्याच्याशी. तर मला म्हणजे आनंद गगनात मावेना किंवा व्हॉट एव्हर म्हणतात ना, तसं झालं. तर कळेच ना, अरे हो म्हणाले, पण आता मी काय विचारणार त्यांना. पण मग मी त्यांना फोन केला, आणखीन त्यांच्याशी बोललो. म्हणजे राधानी फोन लावून दिला, मी त्यांच्याशी बोललो.
आणि मयुरेश पै पण खूप इन्स्ट्रुमेंटल आहे. त्यांनी ॲक्च्युली फोन करून दिला होता, Okay. लावून दिला होता बाईंना. आणि मग दीदी माझ्याशी बोलल्या की कधी करूया? मी म्हटलं की उद्या करूया का वगैरे. तर म्हणाले की मी एक काम करते, मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करते. ओके. मग मी स्टुडिओत गेलो. मी स्टुडिओत तयार राहिलो आणि मग त्यांचा फोन आला आणि मला इतकं विलक्षण वाटतं. आत्ता सुद्धा मी तुला सांगत असताना मला कसंसंच होतंय. कारण त्या स्टुडिओमध्ये तुला माहिती आहे की आपला तो स्टुडिओ कसा असतो, बंदिस्त, जिकडे फक्त कन्सोल असतो, माईक असतो आणि तुम्ही तुमच्या एका इमॅजिनरी वर्ल्डमध्ये असता आणि त्या हेडफोन्समधून मला फक्त लताबाईंचा आवाज येतोय आणि मी त्यांना प्रश्न विचारतोय. त्यामुळे ते ॲक्च्युली ह्या सगळ्या लोकांमुळे घडलं आणि मग मी तो इंटरव्ह्यू करू शकलो आणि त्यांनी मला वाटतं पहिला तो इंटरव्ह्यू रेडिओसाठी असा दीर्घ इंटरव्ह्यू दिला. त्यामुळे 1 तासाचा तो इंटरव्ह्यू. बापरे! 1 तास माझ्याशी त्या बोलत होत्या. काय प्रश्न विचारते मला काहीच आता आठवत नाहीये. पण तयारीला किती वेळ मिळाला तुला आणि नाही, दिवस म्हणजे तयारी मी आधीपासून? आधीपासून तयारी ठेवली होती तशी, अच्छा. की जर का केलंच तर आपण काय-काय विचारायचंय ओके. किंवा रेडिओच्या अनुषंगाने किंवा तेव्हाच्या रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने आपण काही विचारू शकतो का? बरोबर. किंवा त्यांच्या सहगायक जे त्यांच्या बरोबरचे होते त्यांच्याविषयी आपण बोलू किंवा त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये त्यांच्या काय आवडी-निवडी आहेत. जसं त्यांना खाण्याविषयी खूपच शौक होता. म्हणजे वेगवेगळे पदार्थ खाणे हा सुद्धा एक त्यांच्या आवडी आणि अगदी काय म्हणतात त्याला आनंदाने आणि चवीने खाणारी व्यक्ती म्हणतात ना, तशी त्या होत्या. त्यामुळे काय बरेचसे मग आम्ही मुद्दे त्याच्यात कव्हर करून त्यांच्याशी बोललो. पण मग क्लासिकल विषयीचं त्यांचं प्रेम, त्यांना किती क्लासिकल किंवा दीनानाथ मंगेशकरांविषयी त्यांच्याशी बोललो. मग हृदयनाथजींबद्दल, म्युझिक डायरेक्टर्सबद्दल बोललो. असं बरंच मग ते एक-एक एकदा सुरू झालं उलगडत गेलं. करेक्ट. मग ते सलील म्हणतो तसं, की ते सिलोटेप असते ना, त्याचं ते जसं आपल्याला आधी सापडत नाही. पण ते एकदा एज सापडलं, की आपण जर तशी ती टेप उघडत जाते, तसं ती उघडत गेली. मग आता ती टेप आपण उघडलीच आहे, तर मी अजून 1-2 गोष्टी विचारतो. हो. एक महत्वाची आठवण आहे सुधीर जोशी यांची आणि त्यांनी दिलेली एक गोष्ट तू अजूनही जपून ठेवलेली आहेस. बरोबर. मी जेव्हा मला वाटतं मी गाडी घेतली होती ना, त्यावेळेला जसं मी माझी पहिली गाडी मी घेतली, तेव्हा वंदनाने मला म्हणजे तुझं पहिलं अफेअर, तुझं पहिलं लग्न, तशीच तुझी पहिली गाडी, त्या सगळ्यासाठी जसं माझा एक छोटासा हातभार होता, तसं तुझ्या पहिल्या गाडीसाठी माझ्याकडून पहिलं डिझेल असं म्हणून तिने दिलं होतं. तसं मला सुधीरनी निदान फिल्म केली होती मी तेव्हा आणि 98 साली फिल्म केली, पण ती 2 वर्ष आलीच नाही आणि त्यामध्ये मुख्य भूमिकेत होतो मी. आणि त्या फिल्मचे नंतर जेव्हा रिलीजच्या वेळेला पोस्टर्स सगळीकडे दिसायला लागले आणि तेव्हा BST वरती मागे असे पोस्टर्स लागायचे. तेव्हा तो एकदा कुठेतरी जात असताना त्याच्या समोरच्या बसवरती ते पोस्टर पाहिलं आणि तो खूप खुश झाला. आणि तेव्हा त्याने मला एक ₹500 एक पाकीट दिलं होतं आणि त्या पाकिटावरती लिहिलं होतं, की यश पचवणं सोपं आहे, अपयश पचवण्यासाठी. वाह! तर ते पाकीट अजूनही माझ्यापाशी आहे आणि सुधीरचा एक वेगळा जीव होता माझ्यावरती. कारण आम्ही 2000 साली एकत्र अमेरिकेचा दौरा केला. तेव्हा सुद्धा मी त्याच्याबरोबर होतो आणि आमच्या सगळ्यांचाच खूप तो घट्ट मित्र होता. कारण तो खूप बोलायचा आम्हाला. त्यामुळे सुधीर जोशी हे एक हळवा कोपरा आहे असं म्हटलं तरी चालेल आमच्या सगळ्यांचाच आणि माझा तर विशेष नक्कीच. मग टोप्यांचा मला शौक होता म्हणून मग जेव्हा तो गेला तेव्हा मला सोनालीनी त्याच्या ज्या टोप्या होत्या त्या सगळ्या टोप्या तिने मला सांगितलं की सुधीरची आठवण तुझ्याकडे राहू देत म्हणून त्या टोप्या आता माझ्याकडे. ओके. असं आता तू हळवा कोपरा असा शब्द वापरलास. दिवाळीच्या आधी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अतुल परचुरे यांचं निधन झालं आणि त्यानेही तुला एक पाकिट दिलं होतं. बरोबर. मला ते परवाच पाकिट मिळालं. ते अजूनही माझ्याकडे बॅगेत आहे. मी आत्ताच काढलं ते. माझे वडील 2005 साली खूप आजारी पडले आणि आम्ही 2005 साली अमेरिकेच्या दौऱ्यावरती होतो आणि तिथून जेव्हा परत आलो तेव्हा मी अमेरिकेत असताना शेवटच्या आठवड्यामध्येच त्यांना ॲडमिट केलं आणि त्यांना डायरेक्ट ICUमध्येच त्यांना ॲडमिट केलं. व्हेंटिलेटरच लावावा लागला आणि त्याचा खर्च खूप येणार आहे हे साधारण एकूण लक्षात आलं. तेव्हा मला अतुलनी कुरिअरनी एक चेक पाठवलं होतं आणि त्याच्यात पण त्याची एक छोटीशी चिठ्ठी होती की आजपर्यंत आपण इतकी मजा केली, मग आनंदाच्या क्षणी आपण एकत्र होतोच, मग अशा अडचणीच्या क्षणी आपण नको कासायला, अशा अर्थाची एक चिठ्ठी त्याच्यात होती. सो ती सगळी पाकिटं मी खूप जपून ठेवली आहेत आणि अतुलची आणि माझं असोसिएशन हे आमच्या पहिल्या नाटकापासून आहे.
आम्ही असं म्हणतो की आमचं सगळ्यांचं पहिलं नाटक, कारण पण अतुल आम्हाला सिनियर होता, कारण त्यांनी कमर्शियल नाटक बजरवट्टू किंवा टिळक आणि आगरकर वगैरे केली होती. टूरमध्ये तो काम करत होता. पण अफलातूनमध्ये खऱ्या अर्थाने इंडिव्हिज्युअली मला असं वाटतं आम्ही मोठे झाल्यानंतरचा तर त्याचं पहिलं नाटक, आणि तो ज्याची रिहर्सल करत होता ते त्याचं शेवटचं नाटक आपण म्हणूया, सूर्याची पिल्ले. तिथपर्यंत आम्ही खूप जवळ रिप्लेस करणं हा शब्द चुकीचा आहे, पण नाही. तुलाच ते रिप्लेस हो, करायला दुर्दैवाने. दुर्दैवाने. 22 तारखेला माझ्या नाटकाचा 22 सप्टेंबरला पहिला प्रयोग होता आणि 15 तारखेला मला त्याचा फोन आला की असं आणि 1 महिना छान रिहर्सल करत होतं. म्हणजे असं कोणाला वाटलंही नसतं की त्याचं फोटोशूट पण आम्ही केलं होतं आणि छान होतं. पण 15 तारखेला तो ॲडमिटच झाला आणि 14 ऑक्टोबरला तो सोडून गेला. पण त्यामुळे ते 7 दिवसांमध्ये मला, कारण आणि ते मी खरंच केलं नसतं. जर का 20 दिवस असते ना, तर मी नाटक शेल्फ केलं असतं. पण त्याच्या जाहिराती गेल्या होत्या. लोकांना सांगितलं होतं, इतक्या कलाकारांनी मेहनत केली होती त्याच्यावरती. सेट उभा राहिला होता. हे सगळंच झालं होतं. त्यामुळे ते आता म्हणतात ना, की आता आपण कमिट केलंय, तर आता आपल्याला प्रेक्षकांसमोर गेलंच पाहिजे. आणि मग आम्ही पर्याय शोधले. पण कोणीच असं 4-5 दिवसात तयार होण्यासारखं कोणी तयार नाही झालं. बरोबर. आणि म्हणून मग मी तो पार्ट केला. सगळ्या कलाकारांनी बरोबर सारख्या रिहर्सल्स करून. त्या वेळात फक्त सगळे कलाकार माझ्याबरोबर वाक्य म्हणत होते आणि आम्ही ते सगळं करू शकलो आणि 22 तारखेला प्रयोग त्याचा रॉयल ऑपेरा हाऊसला झाला. आणि आता आम्ही तेव्हा सुद्धा आशावादी होतो आणि आम्हाला असं खरंच वाटत होतं की अतुल यातून बाहेर येईल आणि पुढचे नंतर तो प्रयोग करेल. पण ते नाही झालं. तुला म्हणजे याला काय म्हणावं मला माहीत नाही. पण अतुलच्या मापाचे शिवलेले कपडे जे होते, ते जेव्हा मी करायचं ठरलं, तेव्हा माझं फोटोशूट करायच्या वेळेला मंगल केंकरे जिने कॉस्ट्युम्स केले, ती सगळे कॉस्ट्युम्स अतुलचे घेऊन आली होती आणि टेलरसुद्धा आणला होता, की काही आपल्याला ऑल्टरेशन्स करावे लागतील. 1 इंचाचा सुद्धा फरक करावा लागला नाही. अमोल, तुझा विश्वास बसणार नाही. त्याचे कपडे जसेच्या तसे मी आज स्टेजवरती घालतो. आणि आणखीन एक त्याचं विलक्षण गोष्ट, मला अतुल जोपर्यंत हे नाटक चालू आहे तोपर्यंत माझ्यासोबत असेल, याचं कारण त्याच्या कॉलरवरती लिहिलेलं असतं ना, कोणाचे कपडे आहेत. अजूनही त्या कॉलरवरती अतुल सर असं लिहिलेलं आहे. त्यामुळे तो माझ्याबरोबर कायम राहील. सॉरी. ठीक आहे. सो आहे, म्हणजे हे काय, याला काय म्हणावं. मला खात्री अशा असंख्य आठवणी तुझ्याकडे असणार आहेत. पण थोडंसं आता तुझ्याबद्दल विचारतो की इतकी सगळी लोक आसपास असताना 2001 साली तू असं एक स्टेटमेंट केलं होतंस की मी लवकरच दिग्दर्शनात उतरणार आहे. माझा कल हा खरं तर दिग्दर्शनाकडे आधी आहे. आता बरीच वर्ष झाली. खूप वर्ष झाली ते. मला तो आठवण करून अजून गिल्ट दिलेस खरं तर. नाही, तू अगदी स्पेसिफिक सांगायचं तर तू म्हणालास की पुढच्या 5 वर्षात माझी एक फिल्म येणार म्हणून. तर ठीक आहे, त्यावेळेला काय झालं ते आपण बरोबर त्यात नको जाऊया. पण मग कधी आता, म्हणजे डिरेक्शन कधी? नाही, करायचं, मला खरंच करायचं. काय आहे की एक मला स्वतःला अशी इच्छा आहे ना, की माझ्या डोक्यातली जशी कल्पना आहे तसं मला ते नीट आधी उतरवून काढायचं आहे. ओके. म्हणजे मी फक्त चला आपल्याला फिल्म करायची, मग कोणीतरी जमवलेत, मग लेखक बसलेत आणि मग आपण काहीतरी डेव्हलप करतोय. ज्या आधी मला काय करायचंय ते मला आधी आयडेंटिफाय करू दे. तसे मला तेव्हा 2-3 विषय माझ्या डोक्यात होते अर्थातच. तर तेच विषय करावे का आत्ताच्या पद्धतीनं काही करावं, या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये आणखीन मग व्यवधानं जी वाढत जातात ना, त्या व्यवधानांमध्ये मी खूप अडकलोय. त्यातून कोविड नंतर मी आता एक दुकान सुद्धा सुरू केलंय. त्यामुळे आता मला असं झालंय की मी काय सांभाळू, कुठे सांभाळू आणि हे मला जमेल की नाही जमेल. तर आता बघूया. पण मी याच्यावरती सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे की नुसतंच त्या ध्येयाच्या मागे सारखं धावत राहण्यापेक्षा ते ध्येय मनात ठेवून मी माझं काम करत राहीन. ते जेव्हा घडायचं असेल तेव्हा घडेल. बरोबर. पण म्हणजे असं नाही की मला काय दिग्दर्शक व्हायचंच नव्हतं वगैरे. नाही, मला व्हायचंच होतं. त्याची आवड आहे. ऑफकोर्स आवड आहे. कारण विनय आपटे हा माझा गुरु आहे आणि त्याच्याकडून जसं त्यांनी केलेला अभिनय पाहून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो, तसं त्याचं दिग्दर्शन पाहून असंही वाटत होतं की अरे हे सुद्धा आपल्याला यायला हवं. आणि त्या दृष्टीनेच मी जेव्हा काम केलं तेव्हा मी
मग ते कॅमेरामॅन असतील, साऊंड रेकॉर्डिस्ट असतील, किंवा एडिटर्स असतील, या सगळ्यांकडून बऱ्याच गोष्टी अशा मी टिपत गेलोय. आणि त्याच्यातलं काय हवंय, स्क्रिप्ट रायटर्स, मी आता निदानचं मी तुला सांगितलं ना, तर निदान जेव्हा लिहित होता महेश, त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये आम्ही एकत्र होतो. म्हणजे त्याने आधी लिहिलेला स्क्रीन प्ले माझ्याकडे अजूनही, जर का मी जुनी माझी स्क्रिप्ट चालली ना, तर त्याच्यात मला तो मिळू शकेल, की ज्याच्यात त्यांनी एक अख्खी स्टोरी लाईन लिहून ठेवली होती. आणि मग त्याच्यावरती गौतम जोगळेकरनी डायलॉग्स लिहिले. ओके. मग ते म्युझिक, मग ती गाणी लिहिली गेली. मग राहुलनी कशी गाणी केली, त्याचं रेकॉर्डिंग आम्ही कुठे केलं, हे सगळ्या प्रोसेसमध्ये आई चित्रपट सुद्धा इनफॅक्ट जेव्हा महेशनी केला, तेव्हा सुद्धा त्याच्या बऱ्याचशा कामांमध्ये मी सहभागी होतो. म्हणजे जवळजवळ त्याचा असिस्टंट असल्यासारखा. फॉर एक्झाम्पल वास्तवच्या वेळेला सुद्धा जेव्हा चेंबूरला त्याचं शूटिंग होतं, त्या कितीतरी शूटिंग मी त्याचा असिस्टंट म्हणून, नॉट ॲज अन अपॉइंटेड असिस्टंट, पण जर का काही लागलंच तर पाहिजे होतं त्याला कोणीतरी, म्हणून मी होतो तिकडे. त्यामुळे ते सगळं बघता आलं. हो, मला ते सगळं पाहिलेलं आहे. आणि ते कुठेतरी मला इम्प्लिमेंट करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी कदाचित ते 2001 साली म्हटलं असेल, ते त्याच अनुषंगाने म्हटलं असेल. आणि आहे, निश्चित डोक्यात आहे. आणि त्याला मी सचिन पिळगावकरांचं सुद्धा नाव घेईन, कारण ते सुद्धा जेव्हा आत्मविश्वास करत होते, तेव्हा सुद्धा मी खूप क्युरियसली सगळ्या गोष्टी पाहत होतो. ते कशा पद्धतीने शॉट डिव्हिजन करतात, कशा पद्धतीने त्यांना एखादा शॉट एक्सपेक्टेड असेल तर तो कुठून सुरू होऊन कुठे संपला पाहिजे, ह्याचं हा कटाक्ष का आहे, किंवा हा सीन याच्या क्लोजअप वरती संपलाय तर पुढचा सीन माझा वाईड मध्ये सुरू होणार आहे, याचं त्यांच्या डोक्यात असलेलं जो विचार आहे, या सगळ्या गोष्टी मी खूप मायन्युटली टिपलेले आहेत, ज्याचं कुठेतरी मला काय म्हणतात त्याला, वापर करणं, हे मला असं वाटतं की मी करणार आहे त्याचा वापर. आणि मी त्याचा जेव्हा कधी मी माझ्या सेट्सवरती असतो, आणि तेव्हा मला जर का कधी वाटत असेल, सिरियलच्या सेट्सवरती सुद्धा, तेव्हा सुद्धा मी कधी कधी त्या दिग्दर्शकाला किंवा त्या कॅमेरामॅनला किंवा त्या कलाकाराला त्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी सुचवत असतो, सांगत असतो. ते सुटत नाही माझं. त्यामुळे ते आहे, करण्याची इच्छा आहे, फक्त ती वेळ कदाचित आलेली नाहीये. ती लवकरच यावी अशी माझी प्रार्थना आहे. गेलेली वेळ परत येत नाही आपण असं म्हणतो, पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल आपण काही ना काहीतरी बोलत असतो. तर आता तुझी जी एक इमेज आहे, जी चॉकलेट हिरोची इमेज होती, म्हणजे अजूनही आहे कदाचित काही जणांसाठी, असू दे की, असू दे. पण तू जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलास त्यावेळेला तशा प्रकारचे सिनेमे बनत नव्हते. ह्याची कुठेतरी एक खंत आहे का? खंत म्हणा, किंवा तसं व्हायला पाहिजे होतं, नाही त्यावेळेचा स्वप्नील जोशी म्हणून तूच होतास त्यावेळेला. हा, म्हणजे आता मी जेव्हा या क्षेत्रात पूर्ण वेळचा ऍक्टर म्हणून यायचं ठरवलं, तेव्हा खरंच असं वाटत होतं. कारण साधारण 90-91ची गोष्ट आहे. आता त्यावेळेला जे चित्रपट होते त्यामध्ये सगळे प्रथितयश, मोठी माणसंच, आणि त्यांचेच सिनेमे येत राहायचे. त्यामुळे तेव्हा असं वाटायचं की अरे, आपल्याला प्रमुख भूमिकेत घेऊन कधी चित्रपट होणार. त्याच सुमारास मी 93 साली टुन्नू की टीना नावाची फिल्म केली होती, ज्याच्यामध्ये मी टुन्नू होतो, मी हिरो होतो. त्यामुळे माझी खूप इच्छा होती की आपल्याला असे मराठी चित्रपट यायला हवेत. पण तो काळ नव्हता तेव्हाचा. याच्याविषयी वाईट वाटतं की झालं असतं तर काय झालं असतं, पण हे त्याच्यावरती म्हणजे तो तेवढाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे असं मला वाटतं. त्याच्यावरती फार विचार करून काथ्याकूट करण्यात काही अर्थ नाही. करेक्ट. पण टुन्नू की टीनाच्या नंतर पुढे काय झालं? कारण वीरेंद्र सक्सेना होते आणि बाकी रोहिणी हट्टंगडी होती, रेणुका होती, राजेश्वरी सचदेव हिरोईन होती, आणि NFDC सारखी होती. तर त्याच्यानंतर हिंदीमध्ये ऑफर्स आलेच असतील ना? नाहीच आल्या, काहीच नाही आल्या. कारण ते माझ्या लक्षात आलं की ते क्षेत्र आहे ना, हिंदी क्षेत्र, हे खरं तर खूप लांब आहे. म्हणजे तो एक चक्रव्यूह आहे. तर भेदून आतमध्ये जाणं हे खूप डिफिकल्ट आहे. इट इज नॉट ॲज इझी ॲज यू कॅन मे बी परसीव्ह. तुम्हाला असं वाटत असेल की आपण काय करू शकतो, पण ते इतकं सोपं नाही आहे. आणि काही म्हणा रे, पण एक कंपूबाजी तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे, ज्याच्यातून तुम्ही पेनिट्रेट करून तिकडे जागा बनवणं हे खूप डिफिकल्ट आहे. आणि तो जो एक इसम आहे शाहरुख खान नावाचा, त्याला मी तेवढ्याच चढी मानतो की आज तो ज्या कुठे लेवलला आहे तिकडे येण्यासाठी त्यांनी, तेव्हा जेव्हा तो शिरला आतमध्ये, तेव्हा त्याला काय काय करावं लागलं असेल, आणखीन त्यांनी कशा पद्धतीने तो आतमध्ये पेनिट्रेट, कारण स्टारसन्स ऑलरेडी मोठे होते तिकडे, पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःची एक जागा निर्माण केली, इज समथिंग विच इज रिअली कमेंडेबल. म्हणजे कौतुक करावं तितकं थोडं आहे. इट इज नॉट दॅट इझी. आणि आपल्याकडे मराठी स्टार सुद्धा आहेत की, पण नाही होत.
कोणी त्यांना घेऊन नाही करत. याच्यामागचे कारण काय आहे ते जे या क्षेत्रातले असतील त्यांना कदाचित माहीत असेल, पण मी एकटा काहीच करू शकतो, कोणीच एकटा काही करू शकत. बरोबर. नाही, मी ह्या निमित्ताने प्रेक्षकांना सांगेन की दूरदर्शन सिनेमा या नावाचं YouTube चॅनल आहे आणि त्या चॅनलवर तुम्ही टुन्नुकी टीना हा सिनेमा 2 भागात पाहू शकता. म्हणजे 2 व्हिडिओज आहेत. आणि तुला पण कधी परत बघावंसं वाटलं, मला इन्फॉर्मेशन आहे, मलाही माहित नव्हतं. तू नक्की बघ. बरं, आता हा सध्या राजकारणाचा, सध्या निवडणुकांचा काळ आहे आणि तुला हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मला हल्लीच कळलं की तू कवी सुद्धा आहेस आणि तू एक राजकीय कविता लिहिली होतीस. हो. तर ती आठवते का तुला? एकतर आठवत नाही, माझ्याकडे असेल ती मोबाईलमध्ये. मी दर 5 वर्षांनी या पाणवठ्यावर येतात पक्षांचे थवे. हो, करेक्ट, अशी सुरुवात होती त्याची. ऍब्सोल्युटली. ती तेव्हा का लिहावीशी वाटली? 2009 साली लिहिली. 2009 साली लिहिली होती. निवडणुकांचा तो बरोबर काळ होता. बरोबर. तेव्हापासून आतापर्यंत काही बदललंय का? पक्षांचे थवे तसेच आहेत? नाही, आता तर अजूनच विश्वेषित झालंय असं मला वाटतं. तेव्हा सुद्धा नाही का पक्षफुटी होत होती, थोडे काही माणसं इकडून तिकडे जात होती. हे सगळंच त्या काळात बरंच घडलं होतं. म्हणून मी ते इलेक्शन्सचे निकाल यायचे होते आणि आपण कुतूहल म्हणून रात्री आता घरी गेल्यानंतर जेवता जेवता जसं तुम्ही चॅनल बघता, न्यूज चॅनल बघता, ते बघत असताना मी एकमेकांवरती चाललेली कुरघोडी आणि आत्ता रे तुम्ही या पक्षात होतात ना, आता तुम्ही समोरच्या पक्षात गेल्यावर लगेच तुमची वाभाडे काढायला लागलाय वगैरे, हे सगळं खूप त्रासदायक झालं होतं मला. म्हणून मी ती खरं तर बसून अशीच लिहिली. असे आहे ती कविता माझ्याकडे. बघूया, ऐकूया का? तू काय काय काढतोस, कुठून यायला? ते कवितेचं शीर्षक आहे पक्षांचे थवे. दर 5 वर्षांनी येतात आमच्या पाणवठ्याला हे पक्षांचे थवे. आभाळ भारून टाकतात, आमचं विश्व व्यापून टाकतात. दरवेळी येताना यांचे असतात रंग नवे. दर 5 वर्षांनी आमच्या पाणवठ्याला येतात हे पक्षांचे थवे. जिथे जावं तिथे यांचीच असते चर्चा, यांच्या रंगांविषयी, यांच्या ढंगांविषयी, यांच्या उडण्याविषयी, यांच्या उड्यांविषयी, यांच्या किलकिलाटाविषयी, यांच्या कलकलाटाविषयी. काही दिवसातच यांची अंडी पिल्ली बाहेर येतात, बघता बघता आपापसात भांडू लागतात. काही पिल्लं आपले थवे सोडून भलत्याच थव्यात शिरतात, तर काही पंख फुटायच्या आतच आपले रंग उधळतात. एके दिवशी यांच्यात खूपच जुंपते. पंख फडफडवतात, चिवचिवाट करतात, एकमेकांवर उड्या मारतात. स्वतःची पूर्ण शक्ती लावून आपल्याच थव्याचे कसे जास्तीत जास्त खरे रंग आहेत हे दाखवतात. आपल्या रंगात मिसळतील अशांना घेऊन भरारी मारतात व आपल्याला भरकटवून दूर दूर निघून जातात. उरलेले आपल्या ताकदीनुसार आपले अस्सल रंग असूनही दुबळे झालेले पंख फडफडवत वेगळ्या दिशेने निघून जातात. पाणवठ्यापाशी उभे असलेले काही इतके दिवस हा खेळ पाहून त्यांच्या हाती काहीच लागत नाही. पाणवठ्याजवळच्या जमिनीवर असते फक्त त्या पक्ष्यांची विष्ठा, कित्येक अंड्यांची टरफलं, दुर्गंधी, गढूळ पाणी आणि ज्या पक्ष्यांच्या रंगांकडे पाहून स्वप्न पाहिली होती त्यांचा चुराडा. आता पुन्हा 5 वर्ष त्या मोठ्या थव्याचा रंग म्हणजेच इंद्रधनुष्याच्या रंगांपेक्षाही खरा रंग असल्याचं मानून जगत राहायचं. तोपर्यंत हे आभाळ त्यांच्याच रंगांनी भारून गेला असणार. आपला रंग कुठला होता याचाच विसर आपल्याला पडला असणार. पण तरीही असं वाटत राहणार, एकदा तरी हे आभाळ आम्हाला हव्या असलेल्या सच्च्या रंगांनी भरू दे. आम्ही यांच्यात पाहिलेली छोटी छोटी स्वप्न पूर्ण होऊ दे. ह्याच आशेवर आपण पुन्हा पाहणार एखादे स्वप्न नवे. 5 वर्षांनंतर आपल्या पाणवठ्याशी पुन्हा येतील हे पक्ष्यांचे थवे. क्या बात आहे, क्या बात आहे. 2009 असेल, हो, त्याच्यानंतर जितकी वर्ष निवडणुका झाल्या असतील, हो, ते हे लागू आहे ही कविता. त्यामुळे ही तेव्हा एक आपली, आणि कवी असं नाहीये रे बाबा मी. मला हे वाटलेलं फक्त मी उतरवून काढलंय. याला कविता म्हणायची की नाही हे पण मला माहित नाही, पण इट इज जस्ट अन एक्सप्रेशन. मला असं वाटलं आणि ते मी खरं तर उतरवून काढलं. आणि पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुझ्या अनेक कविता वाचनात आल्या असतील, वाचन तुझं चांगलं आहे आणि पुस्तकांचं वाचन खूप चांगलं आहे. अमिश त्रिपाठींना हल्लीच तू भेटला आणि तुला मोह आवरला नाही त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला. ते कमी वेळा झालं. याचं कारण मी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता जेव्हा त्यांचं आयडॉल्स नावाचं पुस्तक प्रकाशित होत होतं. तेव्हा पुण्याच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्यांनी मला विचारलं होतं आणि मी घेतला होता त्यांचा इंटरव्ह्यू. त्यामुळे आमची मैत्री तशी तेव्हा झाली.
ओके. पुण्यात, आणि मग त्यांनी ती ठेवली. खरं तर ती खूप मोठी व्यक्ती आहे, पण त्यांनी ती मैत्री ठेवली आणि त्यांनी आवर्जून मला त्यांच्या वाढदिवसाला बोलावलं. सो मी पोचलो तिकडे. लॉस्ट होतो तिकडे, कोणीच माझ्या ओळखीचं नव्हतं, पण तरी फणसळकर साहेब स्वतः ते भेटले मला तिकडे. विश्वास नांगरे पाटील साहेब भेटले. ही आपली आपली मंडळी मला येऊन भेटली, त्यामुळे मला त्याचा आनंद. पण ह्या सगळ्या धावपळीत आता निवडणुका असताना राजकीय प्रचारासाठी म्हणून विचारणा होते का? नाही, मी जात नाही युजली कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावरती, विशेषतः या कारणासाठी मी जात नाही. ते सुपारी मला आवडत नाही. पण म्हणजे एकंदरीत आतापर्यंतचं करिअर बघितलं आणि आतापर्यंतचं आयुष्य बघितलं तर असं वाटतं का की येणारा जो सिनेमा आहे त्या टायटलला सूट होणारा बंजारा जसं चाललंय तसं आपण पुढे जाऊ, नाटक येऊ दे, सिनेमा येऊ दे, सिरियल येऊ दे, जसं येईल तसं आपण ते ऍब्सोल्युटली माझं आयुष्य खरंच तसंच आहे. आत्ता आठवलं, डोळ्यासमोर आलं, म्हणून मला असं वाटलं की एकदम मराठी सिनेमासाठी एकदम वेगळं काहीतरी येतंय असं वाटावं, असं ते पोस्टर आहे. हो, आणि तुम्ही बुलेटवर आहात. हो, आणि कुठेतरी हिमाचल किंवा सिक्कीमला जाऊन सिक्कीमला शूट केलं ते. तर आता मला बर्फाळ प्रदेशात छान आम्ही शूट केलंय ते. आणि माझं तू म्हणालच तसं खरंच मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा मगाशी आपण म्हणत होतो ना की चित्रपट करायला पाहिजे होते का, तर अभिनय करायचं जेव्हा मी पूर्ण वेळेचं ठरवलं ना, तेव्हा फक्त 2च माध्यमं होती. एकतर नाटकाचे प्रयोग करत राहणं, जे खूप व्हायचे तेव्हा, 20-25 नाटकाचे प्रयोग व्हायचे, आणि मालिका दूरदर्शनच्या 13 भागांच्या. कारण सिनेमा कोणी करेल मला घेऊन तर आला, पण ते सुद्धा अगदी 2 महिन्यात संपणार ना सिनेमा. पुढे काय जर का अभिनेता म्हणून तुम्ही जर का काम करत असले तर तुमच्याकडे सतत काम पाहिजे. तर या 2 गोष्टींकडे पाहूनच मी खरं त्या क्षेत्रात आलो. आणि तेव्हाच असं ठरलं, नक्की झालं की माझं आयुष्य हे असं बंजाऱ्यासारखं असणार आहे. आणि ना लहानपणी मला एक गाणं आवडायचं. ते गाणं, उद्याच्या पोटाची काळजी कशाला, आभाळ पांघरून दगड उशाला. सो तसं मी जगतोय, जगत राहीन. नाचतो डोंबारी ग, नाचतो डोंबारी. सो डोंबारी बंजारा साधारण माझं असं आयुष्य पुढे होईल असं मला माहित नव्हतं जेव्हा ते गाणं आवडायचं. पण थोडं बंजाराबद्दल सांगशील तर? बंजारा हा एक प्रवासाबद्दलचा चित्रपट आहे, आणि आम्ही 3 मित्र आहोत. आणखीन त्या 3 मित्रांच्या आयुष्यात एखादी एक घटना अशी घडते की जी त्यांना परत रिलिव्ह करावीशी वाटते. ओके. आणि म्हणून ती मंडळी फिरायला निघतात 3 जण. आणि मग काय होतं, त्याच्या आधीची स्टोरी, मग नंतर काय होतं वगैरे, या सगळ्याबद्दलचा तो सिनेमा आहे. त्यामुळे मी आता फार त्याच्याविषयी बोलणार नाही. जसं ही जी सगळी तरुण मंडळी येत आहेत आणि तू त्यांच्याबरोबर काम करतोयस वेगवेगळ्या प्रकारचं, तर हे जरा काही बदलताना दिसतंय सिनेमाच्या दृष्टीने म्हटलं तर? निश्चित वेगळ्या विचारांची मंडळी नेहमीच येतच असतात ना सतत. म्हणून मला अमर फोटो स्टुडिओचं तेव्हाच त्याच्यासाठी माझ्याकडून ती निर्मिती झाली याचा मला आनंद होतो. कारण ही तशीच तरुण मंडळी, सुव्रत, सखी आणि आमेय, ही 3 मंडळी माझ्याकडे येऊन म्हणाली की आम्हाला नाटक करायचं एखादं, आणि ते तुझ्याबरोबर, सुबक बरोबरच करायचं. तर मला इतका आनंद वाटला. मी म्हणते की असं त्यांना वाटतंय, हे किती चांगली गोष्ट आहे. कारण मला त्यांना फक्त मी एकच आग्रह धरला होता की निर्माता म्हणून मी असीन तुमच्याबरोबर, म्हणजे मी सगळी प्रक्रिया मी, पण तुम्ही सुद्धा फक्त नट म्हणून येऊ नका, तर तुम्ही निर्माते व्हा. कारण तरुण निर्मात्यांनी जर का आलं ना, तर मला वाटतं ते त्यांना जशा कलाकृती करायची इच्छा आहे तशा कलाकृती वेगळ्या पद्धतीच्या ते करू शकतात. आणि तुम्ही करून पहा, जे काय लागेल, अडचण येईल, ते आम्ही आहोत तिकडे सोडवायला, आणि आम्ही सोडवू त्या, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मी त्यांना निर्माताही व्हायला लावलं. आता कला कारखानाचं 2रं नाटक आलंय आणि इतकं उत्तम करतायत, वरवरचे वधूवर. त्यामुळे मला खूप बरं वाटतं की चांगलंय आपण सुरुवात एकीकडे मराठी माणसं बद्दल म्हणतात की तू स्वतः व्यवसाय करत नाही, दुसऱ्यांना व्यवसाय करू देत नाही. तू म्हणतोस की मी निर्माता आहे, तुम्ही पण निर्माते व्हा. आणि हा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून तू एक दुकानही चालवतो, जसं मगाशी तू उल्लेख केला चितळेंचं. त्याचा अनुभव तुझा कसा आहे? काही वेगळं काही सांगण्यासारखं आहे? खूप छान आहे, खूप छान अनुभव आहे. मुळात काय, असं दुकान थाटून बसणं हे काही मला वाटलं नव्हतं मी कधी करीन, पण मी ते म्हटलं तसं की त्या प्रवाहात ते सुद्धा एक माझ्या हातून झालं. कसं झालं मला माहिती आहे, पण मला मी म्हटलं तसं की मला खूप गोष्टी अशी टिपायला, मला कुतूहल खूप गोष्टींचं आहे.
की मला एक फॅक्टरी युनिट असावं असंही मला खूप वाटायचं, वा. की माझं एक फॅक्टरी युनिट असावं, की जिकडे कदाचित मी फक्त छोट्याशा वॉशरच्या क्लिप्स बनवत असेन किंवा काही बनवत असेन, पण ते लेथ मशीन त्याच्यावरती ते त्याचं काय म्हणतात त्याला, की ते बनवणं, हो. त्याचं डाय बनवणं, हां, मग त्या हां. गोष्टी वगैरे हे मला खूप आवडतं. प्रिंटिंगला गेलो ना एखादं तर मला जायला आवडतं, की ते कसं प्रिंट होतं. मग ते स्क्रीन प्रिंटिंग असेल तर ते स्क्रीन प्रिंटिंगसाठी तो स्क्रीन कसा एक्सपोज करायचा, इथपासून मला ना वा, खरंच खूप वा. इच्छा होती. पण हे जेव्हा शरदनी त्याचं दुकान सुरू केलं बोरिवलीमध्ये, तेव्हा मला असं वाटलं, की अरे आपण आपण करूया ना. कारण मुळात काय आहे माहिती आहे, त्याच्यात वेगळं मला शिकण्याची गरज नव्हती. कारण त्यांचे रेडीमेड प्रॉडक्ट्स आपल्याला फक्त विकायचे होते आणि एवढं मोठं नाव आहे करेक्ट, करेक्ट. चितळे हो, बंधूंचं, तर हो, आपण हो. करूया. आणि मी प्रयत्न केला आणि त्यांनी मला होकार दिला. मी त्याच्यात काही पैसे इन्व्हेस्ट केले. फक्त मी असंच ठरवलं होतं नक्की, कारण मला स्वतःलाच करायला आवडतं. म्हणून जेव्हा हर्बेरियम केलं, तेव्हा सुद्धा मी कुठल्या निर्मात्याबरोबर केलं नाही. फायनान्सर कोणी घेतला नको, नाही. नाही. बरोबर. कारण पैसे गेले ना, तर मला आयुष्यभर ते राहील ना, की याचे पैसे माझ्यामुळे गेले. बरोबर. ते नको. पण आपण आपले पैसे टाकू, मिळतील ते आपले, जातील तेही आपलेच. बरोबर. त्यामुळे मग मी ते केलं आणि खूप छान अनुभव आला मला त्याचा. जिथे मी माझं दुकान आहे, त्या एम-जी रोडवरती तिकडे आजूबाजूच्या परिसरातून खूप लोकं येऊन मला दुवा देतात, की "अरे, आम्हाला आता इथे घर बसलं. आम्हाला जे पुण्याहून बाकरवडी मिळायची, ते आम्हाला ते इथे मिळते" क्या वगैरे. बात है. तो एक नाही. एक्सपिरियन्स पण मजा येते रे. म्हणजे जे मी दुकानात बसलोय, मग लोकं येऊन त्यांना आश्चर्य वाटतं, की "अरे तुम्ही नक्की तुम्हीच आहात ना?" मग ते त्यांना बॅग भरून, पुड्या भरून देणे वगैरे सगळं बरोबर. वेगळं. म्हणजे मी कधी केलं नव्हतं, ते मला करायला इतकी मजा येते. क्या बात है, क्या बात है. आणि नाही, माझी नाही. टीम खूप छान आहे. माझ्याकडे हां. दुकानामधली जी मंडळी आहेत ना, ती इतकी छान आहेत, की ते खऱ्या अर्थाने बाकीचा वेळ सांभाळतात. मी जेव्हा असतो तेव्हाच जातो. बरोबर. माझी बायको आणि मुलगा हो, हो, सांभाळतातच हो, अर्थातच. हो, पण हो. ही सगळी टीम छान जमून आली आहे माझी आणि मजा येते मला. नाही, नाही, ब्रँड उत्तम आहेच हं. आणि फक्त सेवा द्यायची आहे ना उत्तम हो. ग्राहकाला. तिथं आपल्याला येते. म्हणजे लगेच त्यात तू अगदीच, अगदीच. एकदम मी तरबेज आहे. सुरुवातीला माझ्या ह्याच्यात बोर्ड लावला होता. चितळेंचं खाणार त्याला बर्वे देणार. वाह, 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 वाह! कलाकार नेहमी आपण म्हणतो ना, हाव असते त्याला, हं. कलाकाराला भूक असते नेहमी. तर तशी तुझं इच्छा अशी काय आहे? किंवा आता बायोपिक झाला, आता अजून काय? माझी इच्छा मला मनापासून आणखीन एक फार महत्त्वाचं वाटतं माहिती आहे ना अमोल, की आता आपल्याकडे मराठीमध्ये इतके मोठे-मोठे कलाकार आहेत खरं हो, तर, हो. आहे की नाही? पण तरीसुद्धा तुम्ही त्यांना मी आता मगाशी हिंदी फिल्म्सचा विषय झाला ते सोडून दे. वेब सीरीजमध्ये सुद्धा का नाही मुख्य भूमिकेमध्ये आपल्याकडच्या कलाकारांना घेत? म्हणजे हं. जर का साऊथमधले चालू शकतात, नॉर्थमधले चालू शकतात, तर आपल्याकडच्या कलाकारांना हो, हो. मुख्य भूमिकेत ठेवून हिंदी वेब सीरीज का होत नाहीत? बरोबर, होऊ शकतात की. बरोबर. म्हणजे एखादी कलाकार काही सिटी ऑफ कमी नाही. ड्रीम्स येते, ज्याच्यामध्ये हो, प्रिया बापट आहे, आहेत, अतुल आहेत. कुलकर्णी आहे, पण सचिन पिळगावकर कमी आहे, आहे ना. पण कमी आहे. बरोबर. करेक्ट. म्हणजे तरीसुद्धा एक ते कॅरेक्टर म्हणूनच येतात. हो, हो, हो. पोस्टरवर तुम्ही दिसायला येत पाहिजे नाही. मेन. एक्झॅक्टली. हं. का नाही येत? आहेत आणि बरोबर. आपल्याकडे तसे कलाकार. त्यामुळे माझी खूप इच्छा आहे, की अशी एखादी वेब सीरीज ज्याच्यामध्ये मी मुख्य भूमिकेत असीन, अशी एक वेब सीरीज व्हावी. असे हिंदी चित्रपट तर व्हावेच, पण मराठी तरी व्हावेत हो, हो, किमान. हो, हो. पण होईल म्हणजे ते आय एम स्टिल व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. आणि नाही असं सगळ्यांना जे बघतात त्यांना सांगतो, की केस पांढरे काळे करता येतात आणि मी अजूनही तरुण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही मला कास्ट करू शकता. मी तुमच्या काय म्हणतात त्याला चित्रपटाला न्याय देईन पूर्णपणे. तुम्हाला ते खलनायक हवा असेल तरी तो सुद्धा मी खलनायक ते सुद्धा मी करेन. वाह! वाह! सुनील, मग खरं तर तुझ्या कारकिर्दीला घेऊन बोलायचं तर आपल्याला बरेच एपिसोड करायला लागतील. तर हं, त्यामुळे आत्तापुरतं आपण बोललो, आत्ता नेमकं हं. काय चाललंय ते आणि खरंच खूप महत्वाचं आहे, की सूर्याची पिल्लेसारखं नाटक तू आता पुन्हा आणलंयस. तर त्याला तर शुभेच्छा आहेत नाटकाला खूप जास्त. हं. हाऊसफुल शुभेच्छा मी हो, हो. देईन. थँक यू, थँक यू व्हेरी मच. पण जाता-जाता माझी इच्छा एक आहे, की एक गाणं तू गावंस. ते गाणं "ही काय साली जिंदगी झाली" नावाचं गाणं आहे. जे आमचे उद्धव देसाईंनी लिहिलेलं आहे. ते खरं तर सो हे सगळं ते आणि नाही अतुलचं वगैरे सगळं. हो. ही काय साली जिंदगी झाली, ही काय साली जिंदगी झाली, नाही कुठे रस्ता, नाही कुठे सावली, ही काय साली जिंदगी झाली. आता नाय सोसवत पुरे झाले हे जगणे, माझी जिंदगी म्हणजे
वेदनेचे अक्षय गाणे, सोबतीला माझ्या आता, सोबतीला माझ्या आता, ही बाटली ही काय साली जिंदगी झाली. असं हे गाणं होतं ज्याच्यात तो कॉलेजमधलाच विद्यार्थी आहे, पण तो थोडासा काय म्हणतात त्याला, दारूच्या आहारी गेलेला आहे आणि त्याला तो इन्स्पेक्टर म्हणतो की तू असं का वागतोस आणि असं काय आहे. मग तो फ्रस्ट्रेटेड ह्याच्यात हे गाणं गातो. बरोबर. आणि या नाटकात अतुल होता, महेश होता, सचिन होता, त्यामुळे आमचा राजा देशपांडे पण होता, हे बरीच मंडळी होती. त्यामुळे ती सगळी मंडळी हे गाणं ऐकण्यासाठी विंगेत मला अजूनही आठवते. मग माझी इच्छा हीच आहे किंवा सगळ्या रसिकांची इच्छा हीच आहे, जर एवढं नाटक त्यावेळेला गाजलं होतं तर परत एकदा ते बघायला मिळू दे नवीन संचामध्ये. अरे मला नक्की आवडेल. मी नशिबाने विक्रम भागवतांशी संपर्क झाल्यानंतर त्यांना सुद्धा ते स्क्रिप्ट सापडत नव्हतं, पण ते स्क्रिप्ट सापडले. ओके. तर आता बघूया. मी वा वा वा. विचार करायला हरकत नाही, पण हर्बेरियम मधलं म्हणून जुनं नाटक म्हणून आपण ते सादर करूच शकतो निश्चित. सुनील, जाता जाता तुला एक भेट द्यायची आहे. ही भेट आहे बी बिरबल कडून. अरे वा. तू हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असशील का? बी बिरबल यांनीच अमर फोटो स्टुडिओ हे जे नाटक आहे त्याचं सोशल मीडिया आणि पूर्ण त्याचं प्रमोशन त्यांनी केलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये एक डायरी आहे आणि काही पोस्ट कार्ड आहेत. बर. तर ही तुला आणि प्रेक्षकांना जर हे असे प्रॉडक्ट्स बी बिरबलचे घ्यायचे असतील तर तुम्ही अमेझॉनवर जाऊन ते घेऊ शकता. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. येस, थँक्यू गंधार, थँक्यू. तर असा हा झाला आठवणींचा कॅचअप. वाव. आठवणीच होत्या जास्त. ॲब्सोल्युटली. आणि खरंच पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू. तुझ्या निर्माता म्हणून, आणि तुला लवकरच एक मुख्य भूमिका मिळणार आहे एका सिनेमात. मी शुभेच्छा देतो ना. येस. नाही, आणि मुख्य भूमिकेत मिळतात असं काही नाही. मी लोकांना असं लगेच वाटायला नको की अरे काय आता परिस्थिती आली, दुकान पण टाकलंय तर बरं चाललेलं नाही का. तर नाही, बरं चाललंय. पण जे म्हणायचं होतं ते मी म्हटलं की आय थिंक इट शुड बी मोर टुवर्ड्स द नॅशनल लेवल ऑल्सो नाव. करेक्ट. नॉट रिस्ट्रिक्टेड टू आवर रिजन. बरोबर बरोबर. निदान कन्सिडर तरी करावं लोकांनी. करायला काय हरकत. हो, घ्या ना घेऊ. पण आम्हाला निदान ऑडिशनला यायला तरी सांगू नका निदान. करेक्ट. की तेवढा आमच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीचा मान तरी ठेवा. खरंय खरंय. थँक्यू सो मच. इट वॉज वंडरफुल टू कॅच अप विथ यू. आणि खरं सांगायचं तर अमोल, मला आय एम रिअली ऑनर्ड, कारण तुझं खूप छान पाहिलं जातोय कॅचअपचे पॉडकास्ट, आणि खूप विविध मंडळी तुझ्याकडे या पॉडकास्टवरती येऊन गेलेत. वेळ मिळतो तसा ऐकतच असतो सगळ्यांचे विचार. त्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या पॉडकास्टच्या निमित्ताने फक्त एक अंगी असे विचार न राहता बहुअंगी विचार होऊ शकतो सगळ्यांचाच. त्यामुळे मला असं वाटतं हे पॉडकास्ट खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तू करतोयस. सो आय विश यू ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. आणि मी प्रेक्षकांना शेवटी एवढंच सांगेन की जसं सुनील म्हणाला तसं तुम्ही सगळे हे बघताय चॅनल, व्ह्यूज खूप चांगले आहेत, त्याचप्रमाणे सबस्क्रायबर सुद्धा वाढावेत ही इच्छा आहे. तर तुम्ही नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्याच्यासाठी काही पैसे पडत नाही. हो, पैसे पडत. सबस्क्राईब बटन दाबायचं म्हणजे तुम्हाला जे काही नवीन येईल ते तुमच्या फक्त इंटरफेसवरती येत राहतं. येस, आणि तुम्ही बघू शकता. सो नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन वरती पण क्लिक करा. वा, सगळं माहिती आहे सुनीलला. थँक्यू व्हेरी मच.